So I am Dr. Avinash Raut and you are watching my channel, that is Avinash Raut here, and we'll start today with the topic, that is biopesticides. As you can see, what are the biopesticides? Biopesticides is a formulation which is made from naturally occurring substances that controls the pests by non-toxic mechanisms and eco-friendly manner. What do you mean by this? Means what? Biopesticides, they are the formulation which is made from naturally occurring substances. Naturally occurring substances means what? It may be a plant extract, it may be a microbial extract, it may be a microbial product, microbially synthesized product, or microbes itself, or it may be an animal extract which can act as a biopesticide. Pesticide ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? What is the meaning of pesticide? Pesticide means to kill the pests. Okay, it is meaning to kill the pests. Okay, pest means the unwanted insects or rodents which are causing economic losses to the farmer or to the product of the agricultural product. Okay, now biopesticides may be derived from animals, that is plants. Okay, animals म्हणजे कुठले निमॅटोड्स वापरले जातात. प्लांट्स म्हणजे क्रिसॅन्थिमम अझॅडिरेक्टा. ओके, क्रिसॅन्थिमम म्हणजे असे जे प्लांट्स आहेत. अझॅडिरेक्टा इंडिका म्हणजे नीमच्या प्लांट पासून. मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत तर बॅसिलस thuringiensis, then trichoderma viridi, then nucleopolyhedrosis virus, and also viruses also are used as biopesticides. Okay, and living organisms are also there, that is natural enemies of that pest. Okay, so biopesticides are generally less toxic to the user. Okay, and are non-target organisms, making them desirable and sustainable tools for the disease management. डिसीज मॅनेज म्हणजे बायोपेस्टिसाइड म्हणजे आता मार्केटमध्ये बऱ्यापैकी जर तुम्ही बघितला तर केमिकल पेस्टिसाइड मिळत असतात. जर केमिकल पेस्टिसाइडचे तुम्हाला हजार्ड्स तुम्हाला सर्वांना माहिती आहेत, ते तुम्हाला मी ऑफलाईन लेक्चर्समध्ये पण सांगितलेले होते की पेस्टिसाइड्स जर केमिकल पेस्टिसाइड वापरल्यामुळे शिरोळ नावाच्या तालुक्यामध्ये किती कॅन्सरचे पेशंट्स वाढले हे तुम्हाला ऑफलाईन लेक्चर चालू असून सांगितलं होतं. तुम्हाला आठवते का बघा? ओके, so biopesticides is the good remedy or the good option for the chemical pesticides. Okay, so that's why they are used for on a large scale. Now next slide जर तुम्ही बघितली, inherently what are the advantages of biopesticides? They are inherently less harmful and they have less environmental load. म्हणजे काय? They are less harmful to the environment. एन्व्हायरमेंटला डिसीज म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये जास्त पोल्युशन घडून आणत नाही आणि एन्व्हायरमेंटल पोल्युशन होत नसल्यामुळं एन्व्हायरमेंटल लोड त्याचा खूप कमी असतो. ओके, दे आर डिझाईन टू अफेक्ट ओनली वन स्पेसिफिक पेस्ट. म्हणजे एकाच पेस्टला ते काय करतात, ते स्पेसिफिक पेस्टलाच ते टार्गेट करून त्यांना ते मारून टाकतात. पण केमिकल पेस्टिसाइड्स हे ब्रॉड स्पेक्ट्रम असते, त्यामुळं जर तुम्ही एका पेस्टसाठी जर ते वापरलं तर हनीबीज किंवा त्याच्यामुळे बरेचसे पक्षी सुद्धा मरून जातात. दॅट इज व्हेरी हार्मफुल. ओके, सो दॅट्स वाय दे आर दिस बायोपेस्टिसाइड्स दे टार्गेट ओनली अ स्पेसिफिक पेस्ट. The often effective, they are biopesticides are effective in very small quantities. कमी क्वांटिटीज मध्ये आपण त्याला फवारलं तरी चालत असतं, पण केमिकल पेस्टिसाइड्स हे जास्त प्रमाणात जास्त क्वांटिटीमध्ये फवारावं. ओके, आणि ते लोअर एक्सपोजर देतं, लार्जली अवॉइडिंग द पोल्युशन प्रॉब्लेम. दे अवॉइड पोल्युशन प्रॉब्लेम. नाउ व्हेन दे आर यूज्ड एज अ कॉम्पोनंट ऑफ इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, biopesticides can contribute greatly. सविता, माइक बंद करा. नेक्स्ट, द टाइप्स ऑफ बायोपेस्टिसाइड्स. फर्स्ट, आता मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून आपण काय बघतोय, बायोपेस्टिसाइड मायक्रोबियल पेस्टिसाइड बघतोय आपण. ओके, मायक्रोबियल पेस्टिसाइड वरतीच आपण जास्त करून टार्गेट करणार आहोत, पण त्याचे प्रकार काय काय ते आपल्याला माहित असले पाहिजे. बाकीचे मायक्रोबियल पेस्टिसाइड्स, प्लांट इनकॉर्पोरेटेड प्रोटेक्टंट्स, बायोकेमिकल पेस्टिसाइड्स पण असतात, बॉटनिकल पेस्टिसाइड्स, बायोटिक पेस्टिसाइड्स, पॅरासिटाइड्स अँड प्रिडेटर्स. ओके, ना मायक्रोबियल पेस्टिसाइड जर तुम्ही बघितले
तर त्याच्यामध्ये दे आर कंपोज्ड ऑफ मायक्रोस्कोपिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, ओके, सच ॲज बॅक्टेरिया, फंगाय, प्रोटोझोआ अँड निमॅटोड्स आर द टॉक्सिन प्रोड्यूस्ड बाय दिस ऑर्गॅनिझम्स. ओके, कुठले कुठले लिव्हिंग मायक्रोबियल पेस्टिसाइड्स वापरले जाऊ शकतात? व्हायरसेस, बॅक्टेरिया, फंगाय, प्रोटोझोआ अँड निमॅटोड्स. ओके, दे आर द टॉक्सिन प्रोड्यूस्ड बाय दिस ऑर्गॅनिझम्स. नुसतंच बॅक्टेरिया पण वापरू शकतो आणि किंवा आपण त्याचे टॉक्सिन सुद्धा वापरू शकतो. Okay, now microbial pesticides, they are applied as conventional insecticidal sprays, dust or granules. Okay, they are applied as conventional insecticidal sprays, dust or granules. Now their greatest strength is their specificity. त्यांचं greatest strength काय? त्यांची specificity आहे. Pesticides, biopesticides strong point काय आहे? They are specific to the target. Now microbial pesticides मध्ये insecticides येतात, fungicides येतात, herbicides येतात, ग्रोथ रेग्युलेटर्स ऑफ मायक्रोबियल ओरिजिन पण येतात. आता आपण मेन पॉइंटला आता शिरणार आहोत, दॅट इज द बॅसिलस थुरिंजिएन्सिस ॲज अ मायक्रोबियल पेस्टिसाइड. नाव दिस वॉज डिस्कवर्ड इन जपान इन अर्ली 20th century and first became commercial product in France in 1938. 1938 साली ह्याचं इन्व्हेन्शन झालेलं आहे. आता जे तुम्हाला पिक्चरमध्ये दिसतंय उजव्या साईडला ते आहे त्याचं टॉक्सिन, एंडोटॉक्सिन, क्रिस्टलाइज प्रोटीन आहे ते. ओके, नाव दिस bacterial toxin, it controls or it kills. Whom does it kill? It does not kill the human beings. It does not kill any dog. It does not kill any tiger. It does not kill any honeybees. But instead, it kills the Lepidopterus pests, like the American bollworm. It kills only the bollworm caterpillar. Lepidopterus pests मध्येच फक्त ते किल करतो. म्हणजे कुठले पेस्ट? तर सिल्कवर्म सारखे दिसणारे पेस्ट असतात. सिल्कवर्म जे असतात तसेच दिसणारे काय काय आळी असतात, त्याला बॉलवर्म असं म्हणतात. ते कॉटनच्या प्लांट्सना जास्त करून इफेक्ट करतात आणि राईसच्या प्लांटला. दे आर द स्टेम बोरर्स ॲज वेल ॲज द लीफ इटर्स. ओके, नाव हे जे आहे टॉक्सिन, बॅसिलस थुरिंजिएन्सिसचं जे टॉक्सिन आहे, आपण जर कॉटन किंवा राईसच्या प्लांटला जर फवारलं तर ते जे काय आणि त्याच्याबरोबर आपण जर स्टिकर जर वापरला, स्टिकर म्हणजे काय, त्या टॉक्सिन जो असतो त्या टॉक्सिन इज बिंग स्टिक्ड ऑन द सर्फेस ऑफ द लीफ ऑफ दॅट प्लांट. सो व्हॉट हॅपन्स, बॅसिलस थुरिंजिएन्सिसचा जो टॉक्सिन आहे तो टॉक्सिन झाडाच्या पानांना, मुळांना नाही, स्टेमला चिटकून बसतं. आणि ज्या वेळेला हा जो बॉलवर्म आहे, जी आळी आहे, ती ज्या वेळेला ती पान किंवा जे स्टेमला बोर करायला जाते त्यावेळेला ती खाल्ली जाते त्या आळीकडून. दॅट वर्म इट्स दॅट लीफ अँड वेन इट इट्स ऑटोमॅटिकली द मायक्रो ऑर्गॅनिझम अँड इट्स टॉक्सिन इज इंजेस्टेड बाय दॅट वर्म. ओके, ते वर्म काय करतं, बॅसिलस थुरिंजिएन्सिसला खातं, त्याच्या टॉक्सिनला सुद्धा खातं जे त्यांनी प्रोड्यूस केलेलं असतं. मग ते ज्या वेळेला जातं त्याच्या बॉडीमध्ये, तो जो टॉक्सिन आहे त्याला म्हणतात बीटी टॉक्सिन. ओके, बॅसिलस थुरिंजिएन्सिस टॉक्सिन विच डॅमेजेस द मिडगट ऑफ द पेस्ट. म्हणजे जे काय त्याचं मज्जा हे आहे, ॲलिमेंटरी कॅनल असतं, दॅट गट ऑफ द पेस्ट इज डॅमेज्ड अँड इट किल्स दॅट पर्टिक्युलर वर्म. इट कॉजेस गट पॅरालायसिस, म्हणजे लकवा मारण्याचं काम करतं ते गटचं पॅरालायसिस त्याला होतं. ओके, नाव द मेन सोर्सेस फॉर द प्रोडक्शन ऑफ बीटी प्रिपरेशन्स आर द स्ट्रेन्स ऑफ सबस्पीसीज कुर्स्टाकी, गॅलरी अँड डेंड्रोलिमस. हे काय, बॅसिलस थुरिंजिएन्सिसचे व्हरायटीज आहेत. कुर्स्टाकी, गॅलरी अँड डेंड्रोलिमस हे त्यांचे स्ट्रेनचं नाव आहे. ओके, सो दिस इज, हे तुम्ही नाव ऐकलं असेल, बऱ्याच जणांनी हे नाव ऐकलं असणार. व्हॉट नेम यू हॅव हर्ड द नेम ऑफ बॅसिलस थुरिंजिएन्सिस, बीटी कॉटन, असं तुम्हाला माहिती आहे का नाव? डू यू नो व्हॉट इज नोन एज बीटी कॉटन? येस सर. येस, यू नो बीटी कॉटन मीन्स व्हॉट, जेनेटिक इंजिनिअरिंग करून काय केलेलं आहे, तो बॅसिलस थुरिंजिएन्सिसचा जो टॉक्सिन आहे त्याला जो कोड करणारा जो जीन आहे तो बॅक्टेरियामध्ये, तो जीन आयसोलेट करून कॉटनच्या प्लांटमध्ये इन्सर्ट केलेला आहे मुलांना. कॉटनच्या प्लांटमध्ये इन्सर्ट केलेला आहे आणि त्याच्यामुळे जो कॉटनचा प्लांट जो निर्माण होतो, त्या कॉटनचं प्लांटला जे निर्माण होणार आहे त्याच्या लीफमध्ये ते टॉक्सिन ऑलरेडी प्रेझेंट असतं. आपल्याला ते फवारायची गरज नाही.
बॅसिलस thuringiensis टॉक्सिन फवारायची गरज नाही आपल्याला. आपण डायरेक्टली काय करू शकतो, ते बीटी कॉटन असं डिझाईन केलेलं आहे लोकांनी की तो बीटी कॉटन काय करतो, इट किल्स that toxin is produced by the plant itself, and when the bollworm eats the plant or its parts, the leaves as well as the stem, automatically it gets killed by gut paralysis. Okay, so the next bacteria which is used as a biopesticide is Agrobacterium radiobacter. It is also called as agrocin. Okay, now it is used to treat the roots during the transplantation. Okay, and that checks the crown gall disease, that is a cancerous disease on the plant. प्लांटच्या कॅन्सरला ते रोखण्याचं काम करतं. क्राऊन गॉल इज अ डिसीज इन पीचेस म्हणून फळ असतं, त्याच्यावरती ग्रेप वाईन, ओके, ग्रेप्स वरती रोजेस ॲज वेल एज व्हेरियस प्लांट्स कॉज बाय द सॉइल बॉर्न पॅथोजन्स. काय काय आजार असे असतात प्लांटचे जे मुळांना कुजवून टाकायचं काम करतात. ओके, मग ते जर होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल, तुम्ही रोपटी जर बघितली, खूप महाग असतात आजकाल, तुम्ही बघितले असेल नर्सरीमध्ये गेला तर, जर एकदम चांगल्या व्हरायटीचा जर प्लांट असेल तर 200, 250, 300 रुपयाला एखादा रोपटा असतं, बरोबर. आणि तुम्ही जास्त प्रमाणात जर घेतलं तर ते 75, 60 रुपयाला, 60 ते 75 या दरम्यान किंवा 100 रुपयाला एक रोपटं पडतात. ओके, सो हे आपण आणि 1-2 लागत नाही एका एकराला. जर तुम्ही बघितलं तर हजारांनी आपण आणायची असतात रोपटी. तर त्याला जर क्राऊन गॉल डिसीज झाला तर ते काय होईल, तुमचं लाखोंचं नुकसान होतं. Okay, and that's why you have to use Agrobacterium radiobacter, which is what it does, it is able to colonize the host roots. It colonizes म्हणजे काय, मुळांच्या भोवताली एक आच्छादन किंवा एक कार्पेट आच्छादल्यासारखं ते त्याच्यावरती ग्रो होतं त्या रूट्स वरती. त्याच्यामुळे होतं काय, and along with that it produces antibiotic also. It produces antibiotic and agrocin नावाचं अँटीबायोटिक तयार करतं, जे ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफॅशियन्सला काय असतं ते हानिकारक असतं. इट इज टॉक्सिक टू ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफॅशियन्स. आता ॲग्रोबॅक्टेरियमच आहे हा. ओके, दिस इज अन ॲग्रोबॅक्टेरियम ओनली अँड दिस इज अन ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफॅशियन्स. ओके, हे दोन एकाच जीनस मधले बॅक्टेरिया आहेत, वेगवेगळे स्पीसीज आहेत. दीज आर डिफरंट स्पीसीज ऑफ द सेम जीनस. ओके, सो दॅट्स वाय दीज आर युज्ड ॲज अ काय ते म्हणजे काट्यानंच काटा काढल्यासारखं झालंय, भावकीमधली बॅक्टेरिया आहे. ओके, सो काट्यानं काटा काढला म्हणजे काय, ॲग्रोबॅक्टेरियम रेडिओबॅक्टर इज यूज टू किल ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफॅशियन्स. ओके, नाव दुसरा आहे सुडोमोनास फ्लोरोसन्स नावाचा हा बॅक्टेरिया. दिस इज यूज टू कंट्रोल डॅम्पिंग ऑफ कॉज बाय द पायथियम स्पीसीज. म्हणजे बुरशी लागण्यापासून ते वाचवतो त्या एरियाला, त्या प्लांटला. ओके, रायझोक्टोनिया पायथियम स्पीसीज, रायझोक्टोनिया सोलानी, देन ग्युमॅनोमायसिस ग्रामॅनिस, ह्या सगळ्या प्लांट्सना ह्या फंगसला मारण्याचं काम कोण करतं, तर सुडोमोनास फ्लोरोसन्स नावाचा बॅक्टेरिया करतो. आणि त्याच्यामध्ये फेनाझाईन नावाचा कॉम्पोनंट आहे, जो त्याच्यामुळे काय होतं, मायक्रो ऑर्गॅनिझम मरतात. Okay, next is Trichoderma. It is a fungicide effective against the soil-borne diseases such as root rot. This is used also against Trichoderma. हे एक फंगस आहे, एवढं लक्षात ठेवा. सी पर्यंत जे काय बघितलं तुम्ही आतापर्यंत, सी पर्यंत जे काय बघितलं ते काय होतं, इट वॉज अबाउट बॅक्टेरिया. ओके, ए, बी आणि सी हे बॅक्टेरिया होते. आता फोर्थ जो डी जो बघताय तुम्ही, दॅट इज ट्रायकोडर्मा विरिडी नावाचा फंगस आहे. इट इज अ फंगस. ट्रायकोडर्मा इज अ फंगस विच इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट सॉइल बॉर्न डिसीजेस सच एज रूट रॉट. हे पण रूट रॉटच्या अगेन्स्ट, म्हणजे रूट रॉट म्हणजे काय, मुळांना कुजवायचं काम करते. हे कोण, बाकीचे स्पीसीज असतात, कुठले पायथियम स्पीसीज, रायझोक्टोनिया स्पीसीज, गमॅनोमॅसिस स्पीसीज, त्यांच्यासाठी हे पण आहे फंगस. ओके, हे पायथियम स्पीसीज ही फंगस आहे, रायझोक्टोनिया फंगस आहे, गिमेनोमायसिस फंगस आहे, आणि हा सुद्धा जो बायोपेस्टिसाइड म्हणून वापरतात हा सुद्धा फंगस आहे. पण हा जो फंगस आहे, इट इज अ फंगिसाइड. इट किल्स दोज फंगसेस, पायथियम, रायझोक्टोनिया, ग्रामॅन. म्हणजे त्या रूट्स भोवती एक कार्पेट सारखं ते ग्रो होतात आणि त्याच्या विरुद्ध असे काही अँटीबायोटिक्स तयार करतात ज्याच्यामुळे पायथियम स्पीसीज, रायझोक्टोनिया स्पीसीज आणि ग्युमॅनोमायसिस स्पीसीज हे मरतात. ओके, दिस इज ऑल्सो यूज ॲज अगेन्स्ट नेक्टिया गॅलिगेना दॅट कॉजेस सिल्वर लीफ डिसीज ऑफ फ्रूट ट्रीज बाय एंटरिंग इन टू द प्रूनिंग वुंड्स. Okay, trichoderma is also used against which disease? This disease is called as
डाउनी मिल्ड्यू, ओके, ऑफ ग्रेप्स. डाउनी मिल्ड्यू आणि पावडर मिल्ड्यू हे ग्रेप्सला म्हणजे द्राक्षाच्या शेतीला खूप अफेक्ट करतं. त्याच्या अगेन्स्ट ट्रायकोडर्मा वापरलं जातं. ओके, नेक्स्ट इज फंगस इज मेटारायझियम अॅनोसोपोली. इट इज इन्फेक्ट्स द स्पिटल बग्स अँड द रायनोसरस बिटल्स. म्हणजे हुमणी नावाचं जे आळी आहे, हुमणी उसाला बऱ्याचशा किंवा ह्यांना पण लागतात, द्राक्षांना सुद्धा लागत असतं हुमणी वर्म. इट बोर्स द स्टेम ऑफ द प्लांट. ओके, बिवेरिया बॅसियाना इट ऑल्सो कंट्रोल्स द कोलोराडो पोटॅटो बिटल. इट इज ऑल्सो दिस हे दोन जे बॅक्टेरिया आहेत, मेटारायझम अॅनोसोपोली आणि बिवेरिया बॅसियाना, इट इज यूज अगेन्स्ट व्हेरियस टाइप्स ऑफ हुमणी जी आहे त्याला मारण्यासाठी वापरली जाते. देन वर्टिसिलियम लॅकॅनी. दिस इज अ फंगस विच इज यूज अगेन्स्ट द लोकरी मावा ॲज वेल एज मराठीमध्ये त्याला लोकरी मावा म्हणतात, म्हणजे ॲफिड्स अँड व्हाईट फ्लाईज. पांढरे जे माशी असतात जे उसाच्या खाली बसलेले असतात किंवा बऱ्याचशा झाडांना, पेरूच्या झाडाला, सागवानच्या झाडाला हे ॲफिड्स आणि व्हाईट फ्लाईज हे त्याचा रोग लागतो. पानाच्या खालच्या बाजूला लागत असतं ते, हे आजार लागत असतो. आणि त्याच्यामुळे होतं काय, सगळं त्याचे जे काय पानामधलं जे काय रस आहे ते सगळं ते ओढून पिऊन टाकतं आणि त्याच्यामुळे काय आपलं जे काय फळ मिळणार आहे किंवा ते झाडाची जी ग्रोथ होणार आहे ती होत नाही. त्याच्यामुळे काय यूज करतात, वर्टिसिलियम लॅकॅनी. दॅट फंगस इज यूज टू किल सच ॲफिड्स ॲज वेल एज व्हाईट फ्लाईज. देन नेक्स्ट फंगस इज नोमुरिया रिली. इट इज यूज फॉर द सोयाबीन कॅटरपिलर्स. सोयाबीनच्या प्लांटला कॅटरपिलर्स म्हणजे असं वळवळणारे जे काय आया असतात त्यांना किल करण्यासाठी नोमुरिया रिली नावाचं वापरलं जातं. आता हे आहे जे बॅक्युलो व्हायरस, हे व्हायरस आहे. ओके, इट इज यूज अगेन्स्ट लेपिडोप्टेरस ॲज वेल एज द हिमनेप्टेरस पेस्ट. ओके, अँड इट इज रॉड शेप्ड सर्क्युलर डबल स्टँडर्ड सुपर कॉइल्ड DNA. म्हणजे ह्या बॅक्युलो व्हायरसकडे रॉड शेप्ड व्हायरस आहे हा. इट इज यूज अगेन्स्ट त्याला डबल स्टँडर्ड DNA आणि सुपर कॉइल्ड DNA आहे. ओके, नाव दीज आर द बॉटनिकल पेस्टिसाइड्स. म्हणजे प्लांट्स वापरले जातात, म्हणजे नीम ॲज अ पेस्टिसाइड वापरले जातात. ओके, नाव हे जर तुम्ही बघितले तर पेस्टिसाइड्स नीम ऑइल वापरलं जातं. ओके, देन रोटेनॉन इज वापरलं जातं. देन टोबॅको सस्पेन्शन म्हणजे त्याच्यातलं जे निकोटीन आहे ते जर वापरलं जातं इन्सेक्टिसाइड. बरेच टोबॅको जर तुम्ही बघितला तर टोबॅकोचा जर तुम्ही एक्स्ट्रॅक्ट जर तयार केला, सारखी तंबाखू घेतली आणि त्याच्या पाण्यामध्ये जर तुम्ही टाकून त्याला उकळलं तरी सुद्धा तुम्हाला ठसका किंवा शिंका यायला लागतात, because of the nicotine which is present in it. This nicotine of tobacco is also hazardous to the various types of insects. Okay, and that's why it can be used. Now biochemical pesticides म्हणजे chemical pesticide पण biochemical म्हणजे biochemical pesticide substances they are insectला रिपेलेंट करण्यासाठी वापरले जातात. ओके, किंवा इन्सेक्टला ट्रॅप करण्यासाठी वापरले जातात. ते काय असतात, बायोकेमिकल असतात. ओके, दीज आर द अट्रॅक्टन्स. ते केमिकल्स असतात जे अट्रॅक्ट करतात त्या कशाला, त्या इन्सेक्टला, आणि ते बरोबर त्या ट्रॅपमध्ये अडकून मरून जातात. तर आपण प्लांटला फवारायचं नाही ते, असं बघितलं तुम्ही जर इथं आपल्या जे शेतामध्ये हे ठेवून द्यायचं आहे, पण ते प्लांटला फवारायचं नाही, तिथे येऊन बरोबर ते मरतात. तुम्ही जर बघितला पावसाळ्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये आपल्या जर घरामध्ये भरपूर शिल्ट झाले असतील तर तुम्ही कागद घेऊ शकता, त्याला त्याच्यात तेलात बुडवून काढायचं ते कागद किंवा तेल फवारायचं त्याच्यावरती आणि तेलाचे 10-12 थेंब टाकले पान म्हणजे पेपर वरती जर टाकले आणि त्याला जर वरती कुठे जर टाकलं की बरोबर सगळे इन्सेक्ट्स तिथे येऊन चिकटतात आणि तिथं मरून जातात. ओके, दिस इज द विवी फेरोमोन ट्रॅप. इथं त्या ट्रॅपमध्ये येऊन अडकतात. ओके, ना बायोटिक एजंट्स, नॅचरल एनिमीज. असे काय काय प्लांट आहेत, म्हणजे लोकरी मावा जर तुम्ही बघितला, उसाचा जो लोकरी मावा आहे त्याला जर तुम्ही बघितला तर त्याला खाणारे पण काही किडे आहेत ते नंतर सापडले जातात. ओके, दिस इज अ लेडी बर्ड बिटल. ओके, दिस इज द लेस विंग्स विच आर यूज्ड ॲज पेस्टिसाइड्स. म्हणजे नॅचरल एनिमीज ऑफ द पेस्ट. कुठले लेडी बिटल, रोग बिटल, ग्राउंड बिटल, लेस विंग्स, ट्रू बग्स. ओके, पोडिसस, ओरियस, देन सिल्फिड फ्लाय लार्वी, देन मॅन्टिड्स, स्पायडर्स आहेत. ओके, द माइट्स आर देअर. सो वेरियस टाइप्स ऑफ natural enemies which can kill the pest pathogens that are present. Okay, now parasitoids are there. Parasitoids are almost the same size as their hosts. Hostच्या same size मध्ये असतात ते, and they always developed, they kill the host insect. Okay, and adult parasitoid deposits one or more eggs on the body of the host. Host वरती काय करतं ते
होस्टलाच खाऊन टाकते. होस्टच्या वरतीच ते राहतं आणि त्याला होस्टला मारून टाकते. ओके. The larva that hatches from an egg internally or externally on the host tissues and body fluids, consuming it slowly. त्याला ते होस्टलाच खाऊन टाकून देते. Now, what are the examples of parasitoids? Bathyplectics, Trichogramma, Encarsia, and Muscidiferax. ओके. सो ह्याच्यावर जर तुम्ही बघितला, कन्क्लुजन जर काढायचा प्रयत्न केला तर बायोपेस्टिसाइड्स आर टिपिकली द मायक्रोबियल बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोल. वी कॅन यूज दिस बायोपेस्टिसाइड्स ॲज टिपिकली मायक्रोबियल पेस्ट कंट्रोलसाठी तुम्ही त्याला वापरू शकता. दॅट आर अप्लाइड इन अ मॅनर सिमिलर टू द केमिकल पेस्टिसाइड्स. केमिकल पेस्टिसाइडला जसं आपण यूज करतो तसंच आपण बायोपेस्टिसाइड सुद्धा यूज करू शकतो. बरोबर. दे आर अवेलेबल इन डिफरंट फॉर्म्युलेशन्स. बायोपेस्टिसाइड्स आर अवेलेबल इन डिफरंट फॉर्म्युलेशन्स. डिसएडव्हान्टेजेस जर तुम्ही बघितले, दे आर ऑफ देम आर हाय स्पेसिफिसिटी, कारण की ते स्पेसिफिक आहेत, जास्त टार्गेटला मारू शकत नाही. ओके. आणि त्यांचं ॲक्शन स्लो असतं. आणि द रिक्वायरमेंट ऑफ सुटेबल कंडिशन, हवामानाच्या बदलामुळे सुद्धा ते पेस्टिसाइड्स बायोपेस्टिसाइड जो होतो तुम्ही वापरलाय तो मरू शकतो. ओके. सो दिस एंड्स द ओव्हरव्ह्यू ऑफ बायोपेस्टिसाइड्स. This lecture was on the overview of the biopesticides. बाकीचे आपण नंतर त्याच्यात लेक्चरमध्ये आपण त्याच्यात डिटेलमध्ये बघणार आहोत. आय होप यू आर अंडरस्टँडिंग अँड